भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय आणि राजकीय भवितव्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे असं खडसे म्हणतात। भाजपमध्ये राहणं आता योग्य नाही, एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी हे मोठं विधान केले। त्यामुळे खडसेंचं आता पुढचं राजकीय भवितव्य काय, त्यांची पुढची वाटचाल काय याकडे सगळेच जण पाहतात। एकनाथ खडसेंनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। राजकीय भवितव्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। त्यामुळे राजकीय भवितव्य म्हणजे नेमकं आता काय पुढचं पाऊल असणार एकनाथ खडसे यांचं, याकडे सर्वांचं लक्ष असेल। पाहूया आपण एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। माझ्याकडे अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीत जॉईन करावं असं वाटलं होतं, पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईन, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही। तर भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्यामध्ये आता इंटरेस्ट नाही असं म्हणतात एकनाथ खडसे। आणि खरं तर एकनाथ खडसे यांनी 40 वर्ष काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा खरं निर्णय घेतला, मात्र हा स्वगृही परतण्याचा त्यांचा निर्णय अजूनही रखडलेला आहे। कुठलाही प्रतिसाद राज्यातल्या भाजपच्या नेत्यांकडून मिळालेला नाही। वारंवार खरं तर एकनाथ खडसे यांच्याकडून ही खदखद व्यक्त केली जाते। केंद्रातून त्यांना खरं तर केंद्रातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपण पुन्हा एकदा ऐकूया एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले। माझ्याकडे अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीत जॉईन करावं असं वाटलं होतं, पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईन, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही। तर भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं अशा परिस्थितीमध्ये योग्यही नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे भाजप जॉईन करण्याचा आपण विचार केला, मात्र आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे आता वाढदिवसाला मी या संदर्भात पुढच्या राजकीय भवितव्यासाठी काही निर्णय घेईल असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। मोठं विधान खरं तर एकनाथ खडसेंचे म्हणावं लागेल। 40 वर्ष भाजपमध्ये काम करूनही पुन्हा एकदा स्वगृही परतताना अनंत अडचणी त्यांच्यासमोर सध्या आहेत। केंद्रातून त्यांना योग्य प्रतिसाद जरी मिळत असला तरी राज्यातले नेते मात्र एकनाथ खडसे यांच्याकडे बघायला तयार नाहीत आणि म्हणूनच आता खडसे काय नेमका निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे। यावेळी आता भारतीय जनता पक्षामध्ये राहणं योग्य नाही असं खडसे म्हणालेले। तर यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जळगावची रावेरची रक्षा खडसे आणि त्या ठिकाणची दुसरी स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडून आणल्या। त्याच्यामुळे खडसेंशिवाय काही आणलंय असं लोकसभेत त्या ठिकाणी दिसलं नाही।